रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आमच्या गावची यात्रा चालू झालेली आहे। आज भैरवनाथ महाराजांचा वर्धापन दिन आहे, त्यामुळे आम्ही आता आवरून चाललेलो आहे। बघा माझा भाचा किती गोड आहे। पोरांचं आवरलेलं आहे। आता आम्ही बसलोय, फोटो पण काढतोय। आता रस्त्याने चाललेलो आहे आम्ही, आमच्या ननंदबाई, सासून मी, पोरं पण बघा शिवाला गुरा आलेलं आहे, त्यामुळे तो पाठीमागे थांबलेला आहे। उचलून घे म्हणतोय, पण मी काय घेतलेलं नाही। एका रस्त्याने चाललेलो आहे। गाव आम्हाला जवळ आहे। आलो मंदिरात, भैरवनाथाच्या मंदिरात आलोय। बघा किती छान अशी रांगोळी काढलेली आहे। भरपूर अशी गर्दी, पंक्ती पण जेवायला बसलेले आहेत, त्यामुळे गर्दी आता इकडे मंदिरात थोडी कमी झालेली आहे। आता भरपूर गर्दी होती। आम्ही उशिरा आलो, म्हणजे नैवेद्य आणले होते देवाला पुरणपोळीचे बनवून, त्यामुळे आता मंदिरात चाललोय पाया पडायला। थोड्या वेळ बसणार आहे। बघा शिवाजी महाराजांचा किती छान मूर्ती आहे, शिवा पाया पडतोय। खूप छान असं भैरवनाथ महाराजांच्या मंदिराला सजावट केलेली आहे। पूर्ण मंदिर माळांनी सजवलेलं आहे। हार पण भरपूर असे घातलेले आहेत। बघा सर्व देवांचे देव, भैरवनाथांच्या पालखीचं दर्शन घेतोय माझा भाचा। बघा आता दर्शन वगैरे आमचे घेऊन झालेले आहेत। अजून थोडीफार गर्दी आहे मंदिरात, ज्याचे त्याचे वेळेनुसार येतात माणसं। बरं, सगळ्यांनीच या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवून आणावा लागतो, आणि गहू आणि बाजरी पण मदन म्हणून घेऊन येतात। बघा नंदी फोटो सेक्शन चालू होतं आमचं मंदिरामध्ये। ते झाल्यावरती बघा पेढ्याचा प्रसाद कसा खातोय शिवा, त्याला खूप पेढे आवडतात। आता मंदिरामध्ये विशाल महाराज खोले यांचं कीर्तन रूपी सेवा होती। 5 वाजता कीर्तन चालू झाले होते आणि 6 वाजता 6:30 वाजता संपणार होते। त्यानंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं। त्यामध्ये बघा पंक्ती बसलेल्या, आम्ही शेवटच्या पंक्तीला जेवायला बसलेलो होतो। आणि महिला खूप छान अशा वाटपाचं काम महिलांचं चाललं होतं। त्यांना साकोरीच्या महिला होतात, त्यामुळे वाटपाचं नियोजन खूप छान असं झालं। आणि जेवणात पण भरपूर असे मेनू ठेवलेले होते। डाळ भात, लाडू, पुरी, चणा बटाट्याची भाजी, असे पदार्थ ठेवले होते जेवणामध्ये। तर आमचं जेवण झालं, आम्ही निवांत बसलो। पहा किती छान असं सजावट केलेली आहे भैरवनाथाच्या मंदिराला, परत सभा मंडपाला। आमचं पारगाव म्हणजे खूप छान असं गाव आहे। सर्व सोयी सुविधा व्यवस्थित आहे गावात। मस्त कार्यक्रम साजरे केले जातात आमच्या इकडे। या सर्वांनी यात्रेला, आमची यात्रा आजपासून चालू झालेली आहे। बघा या पिशवीमध्ये नैवेद्य बनवून आणले होते डब्यामध्ये, आणि पाया पडून आलेलो आहे हनुमानांच्या मंदिराकडं पण दर्शन घेण्यासाठी गेलो होतो। तिथे पण पाया पडून आलो, आणि फोटो पण काढले थोडेफार आम्ही, सासू, ननंदबाई, आम्ही सर्वांनी फोटो पण काढले छान छान। आणि आता आम्हाला जायचे घरी। अशा पद्धतीने संध्याकाळी 8 नंतर काठी पालखीची मिरवणूक होती, पण आम्ही घरी निघून आलो। मुलं खूप वैताग द्यायला लागली होती आम्हाला। अशा पद्धतीने आमचा देवाचा, भैरवनाथ महाराजांचा वर्धापन दिन साजरा झाला। माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वांना बाय बाय।